रामकृष्ण हरी मंडळी. मी आज घरी जरा लवकर पोचले होते कारण आमचे हे मला आज घ्यायला आले होते. रोज तसं मी बसनी येते, तर बसनी आलं तर अर्ध्या रस्त्यापर्यंत बस येते, अर्ध्या रस्त्यातून चालत यावं लागतं. म्हणून मला 4 4:15 होतात घरी यायला. पण आज हे आल्यामुळं मी 3:30लाच घरी पोचले कारण आम्हाला बाहेर जायचं होतं. म्हणून मी 3:30 वाजता येऊन पटकन आवरलं आणि आम्ही आता निघालो आहे. तर लेट झालं होतं आधीच, त्यात अजून लेट होत होतं कारण रस्ता एवढा खराब होता. तसंच एक सगळे खड्डे खुड्डे रस्त्याने, रस्ता आमच्या इकडचा अजिबात चांगला नाही आहे. त्याच्यामुळं आधीच लेट झालं होतं. त्याच्यात अजून जिथं 10 मिनटं लागतं तिथं 20 मिनटं आम्हाला लागली जायला. शेवटी फायनली पोचलो खाली. तर गॅस नव्हता गाडीत, तर गॅस भरलो. गॅस भरला तिथंच मग सगळेजण आले होते, माझ्या मैत्रिणी होत्या. तर गाडीत गॅस भरून काही माझ्या मैत्रिणी आल्या होत्या इकडं, त्यांना घेऊन आम्हाला जायचं होतं. तर आम्ही चाललो होतो तिकडे. बघा ते त्यांचं चालले रील्स बनवायचं, ते बनवतात रील्स तिकडं. कारण रस्त्याने होतं खूप ट्रॅफिकमध्ये रिक्षा एका जागी उभं राहिल्यामुळे त्यांचं चालले रील्स बनवायचं, एन्जॉय करायचं. आणि इकडं बघा ट्रॅफिक पहिलंच आधीच उशीर झाला होता आम्हाला पोहोचायला त्या लोकेशनला. त्यात अजून जास्तच उशीर होत होता कारण हे ट्रॅफिक लागलं ते लागलं. टू व्हीलरवाले हळूच रस्ता बघून हळूच मध्ये शिरायचे, त्याच्यामुळं अजून जास्तच आम्हाला उशीर होत होता. सगळं अख्खं ट्रॅफिक पार करून कसं बसं आम्ही अर्ध्या पाऊण तासाने आम्ही घाटात पोचलो. तिकडं बघा आम्ही आता घाटात पोचलो. तर घाटात पण जाताना जसं आम्ही 4 5 6 जण असल्यामुळं, माझ्या 3 मैत्रिणी, एक काका होते, माझे मिस्टर, आम्ही एवढे सगळेजण असल्यामुळे रिक्षा फास्ट काय चालत नव्हती. आमच्या मागून पुढं बाकीच्या रिक्षा जात होत्या. आणि इकडं व्हिडिओ मी बनवत होते. घाटाचा छान व्ह्यू होता म्हणून मी इकडं व्हिडिओ बनवत होते. तर घाटातनं पार केल्यानंतर आम्हाला घाटाच्या पलीकडे जायचं होतं, लोकेशन होतं आमचं तिकडचं. तर आम्ही कशासाठी गेलो होतो, काय होतं, आम्ही काय काय तिकडे गेलो ते मी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कळेल. इकडं आता घाटातून इकडं घाटात खूप सारं हिरवं आहे, सगळे झाडंच आहे तिकडं बघितलं तर. सगळे म्हणजे दरी डोंगर असं एकदम भीती वाटण्यासारखं पण आहे. हळूवारी इकडं बघा मी शूट घेतलं मी व्यवस्थित. इकडं एकदम मोठी अशी दरी आहे, त्याच्या मेन टॉपला गेल्यानंतर घाटाच्या इकडं दरी असं दिसतं. डोंगर तिथून जिकडं बघत तिकडे आलं. समोर बोर्ड होता तिकडे बोगदा चालू होत आहे म्हणून. इकडं बघा आता बोगद्यातून आम्ही गेलो आहे. हा बोगदा काय असा जास्त मोठा नाही आहे, बोगदा लहानच आहे. दुसरा जो कात्रजचा नवीन बोगदा आहे तो मोठा आहे, त्याच्यामध्ये पूर्ण अंधार असतो, एकदम भीतीदायक. ह्याच्यामध्ये नाही, ह्याच्यामध्ये सरळ इकडून बघितलं तर तिकडचं पलीकडचा उजेड दिसतो. सगळं काही दिसत नाही, उजेड दिसतो. तर उजेड तुम्हाला पण दिसत असेल. तर आम्ही बोगदा पार करून इकडं बाहेर निघाल्यानंतर बघा इकडं जास्त जाम, जरा डोंगरावरती आल्यामुळं हवा जास्त जाम होती. तिकडे ट्रॅफिकमध्ये कळलं नाही. हवेने आम्ही जेवढा तेवढे सगळे सगळे केस विस्कटून गेले होते. आणि फायनली पोचलो. तर इथं या 2-3 जणींचं आवरायचं चाललं होतं, व्यवस्थित आवरून घेतलं त्यांनी. आणि आम्ही तिथं लोकेशनसाठी कशासाठी आलो होतो, त्यांना द्यायसाठी गिफ्ट पण आणलं होतं. आणि मी इकडं काय एन्जॉय केलं ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघा. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला प्लीज. थँक्यू.